नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रागिणीच्या पापाचा घडा आता लवकरच भरणार असतो. इथे भूमी आता रागिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार असते आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा देणार असते. तर रागिणीने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा पर्वा केलेली नसते. त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसतो तरी सुद्धा उगाचच रागिणीच्या गुन्ह्याची शिक्षा राजा काका भोगत असतात. त्यांना तिने जेलमध्ये टाकलेलं असतं. तर इथे आता रागिणीचा खेळ खल्लास होणार असतो आणि त्यामध्ये भूमीची मदत करणार असते ती तांडेलची बायको. तर इथे तांडेलची बायको आता रागिणीला भेटायला आलेली असते आणि तेव्हा ती रागिणीच्या जोरदार कानाखाली देते आणि नंतर भूमीला भेटून पोलीस स्टेशनला जाऊन रागिणीच्या विरोधामध्ये आता ती साक्ष सुद्धा देते आणि त्यामुळे भूमी आणि आकाश दोघंजण लवकरात लवकर राजा काकाला निर्दोष सिद्ध करून आता घरी सुद्धा घेऊन येतात आणि त्यानंतर आता रागिणीची रवानगी जेलमध्ये होते. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. तर इथे भूमीने आता खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा शोधून काढलेलं असतं. पण इथे अचानक असं काय घडतं, तांडेलची बायको मधूनच रागिणीला भेटायला कशी येते आणि ती भूमीला भेटून रागिणीचं सत्य पोलिसांना का सांगते, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे रागिणीच्या हातातून आता संपूर्णपणे सत्ता गेलेली असते. बिझनेसमधून सुद्धा तिला बाजूला केलेलं असतं. त्याचबरोबर आता घराचा ताबासुद्धा भूमीकडे गेलेला असतो. त्यामुळे इथे आता रागिणीच्या हातामध्ये काहीही नसतं, कारण रागिणीने लपून ठेवलेला पैसासुद्धा आता संपत आलेला असतो. तर इथे रागिणीने माणसांना मॅनेज करण्यासाठी खूप सारे पैसे दिलेले असतात आणि त्यामुळे तिच्या हातामध्ये आता काहीही उरलेलं नसतं आणि जिथून पैसे मिळत होते त्या बिझनेसमध्ये आता तिने लक्ष घालायचं नाही, असं आकाशने सांगितलेलं असतं की तू आता फक्त आराम करायचा, तू खूप काम केलेलं आहेस आणि म्हणूनच तू आता घरी राहा आणि आराम कर. त्याचबरोबर घराची जबाबदारीसुद्धा भूमी घेईल असं आता रागिणीच्याच आईने तिला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता घरातल्या तिजोरीच्या चाव्यासुद्धा आता भूमीच्या हातामध्ये असल्यामुळे आता पैसे कसे काय काढायचे आणि काय कारण सांगून मागून घ्यायचे हे रागिणीला कळतच नसतं. आता दुष्काळात 13वा महिना तसं रागिणीला भेटायला आता तांडेलची बायको येते. तर इथे आता रागिणीला कळतं की तांडेलची बायको आलेली आहे. त्यामुळे इथे बंगल्याच्या मागे एक आउटहाऊस असतं, तिथे पडीक वस्तू नेऊन घरातले लोक ठेवत असतात. त्या ठिकाणी आता तांडेलची बायको रागिणीला भेटायला आलेली असते आणि तिने रागिणीला फोन केलेला असतो. त्यामुळे इथे रागिणी आता घाईघाईने तिथे जात असते आणि त्याच वेळेला भूमी आलेली असते सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी. तेव्हा इथे वॉचमन दादांना ती प्रसाद देते आणि अजून कुणी उरलेय का त्या आजूबाजूला बघत असते. त्यानंतर इथे आता तांडेलची बायको भेटायला आली आहे म्हणून रागिणी कुणालाही ती दिसू नये म्हणून घाईघाईने त्या ठिकाणी जाते आणि म्हणते, ए बाया कुठे आहेस तू, अगं कुठे आहेस, मी आली आहे. तेव्हा इथे ती आता बाहेर येते. तर रागिणी म्हणते, तुझं इथे काय काम आहे, तुला जर कुणी बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुला कळतंय का, कशाला आली आहेस तू इथे. तेव्हा तांडेलची बायको म्हणते, कशाला आली आहे म्हणजे काय, तुम्हाला काय वाटलं तुम्ही अशा तशा सुटाल का, माझा नवरा तुमच्यामुळे जेलमध्ये आहे, कळतंय का तुम्हाला, आत्ताच्या आत्ता मला पैसे हवेत, माझा नवरा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो सुद्धा फक्त तुमच्यामुळे, आणि तुम्ही त्यांना बाहेर काढायचं सोडून घरामध्ये मस्त आयत्या बसलाय का, माझा नवरा जेलमध्ये गेल्यामुळे माझं घर खर्च कसा चालत असेल हे साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का, माझ्या नवऱ्याला जे पैसे देत होतं ना तोंड बंद ठेवण्याचे, ते पैसे मला सुद्धा द्यायचे दर महिन्याला, आत्ताच्या आत्ता मला 10 लाख रुपये द्या. तेव्हा रागिणी म्हणते, काय बोलतेस काय तू, 10 लाख रुपये तुला छोटी रक्कम वाटते का लगेच द्यायला. तेव्हा तांडेलची बायको म्हणते, हे बघा, मला जर तुम्ही पैसे नाही दिलं ना तर तुमचं हे कारस्थान मी सगळ्यांना सांगेन. तेव्हा रागिणी म्हणते, ए कुणाजवळ बोलतेस, तुला माहिती आहे का, मला धमकी द्यायची नाही, आत्ताच सांगून ठेवते, नाहीतर तुझा नवरा कुठे जाऊन बसलाय बघितलंस ना तू. तेव्हा इथे तांडेलची बायको आता खूपच जास्त रागवते आणि लगेचच इथे जो हात वरती केलेला असतो रागिणीने तिला धमकी देण्यासाठी, तोच हात तिचा मुरगळून टाकते आणि तिच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की ही धमकी आहे ना दुसरी कुणाला द्यायची, मला द्यायची नाही, तांडेलची बायको आहे मी. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उगारायची. तेव्हा ती म्हणते की तू माझी हिंमत अजून बघितलेली नाही आहेस, जर तू मला पैसे दिले नाहीस ना तर मी तुझ्या घरातल्या लोकांना, तुझा सगळा कच्चा चिठ्ठा आहे ना तो माझ्याकडे आहे, तुझे जेवढे काळे धंदे आहेत ना सगळे मला माहिती आहेत आणि जी काही कारस्थानं केलीस ना ती सुद्धा मी सगळ्यांना जाऊन सांगेन, कळलं तुला. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते, पण तुला मी पैसे कुठून देऊ, माझ्याकडे सध्या तरी पैसे नाही आहेत, तू थोडे दिवस थांब, मी तुला पैसे देईन. तेव्हा इथे
तांडेलची बायको म्हणते ठीक आहे, तुला मी 2 दिवसांची मुदत देते, कसे पैसे अरेंज करायचे तुझं तू बघ, पण 2 दिवसामध्ये मला पैसे हवेत म्हणजे हवेत. तू जर नाही आलीस ना पैसे द्यायला तर मी पुन्हा इथे येईन. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुला यायची गरज नाही आहे, मी पैसे घेऊन तुझ्या घरीच येईन. तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते ठीक आहे, आता मी जाते, पण तू विसरू नकोस मी तुला सोडणार नाही आहे. तेव्हा इथे पुन्हा जर धमकी दिलीस किंवा मला घाबरवण्याचा प्रयत्न केलास तर मी काय करू शकते तुला माहिती नाही आहे. त्यामुळे रागिनीला डरकवणारी सुद्धा कुणीतरी तिथे आली होती. त्यानंतर इथे रागिनी म्हणते ठीक आहे, आता तू जा, मागच्या बाजूनेच जा. तेव्हा रागिनी आता हळूच घरामध्ये येते. तांडेलची बायको आता लपत छपत जात असताना भूमीच्या दृष्टीस पडते. भूमी बघते तर एक बाई जात असते. ती म्हणते ओ थांबा. तर इथे तांडेलची बायको लगेच उभी राहते. भूमी म्हणते मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, तुम्ही तांडेलची बायको आहात ना. तेव्हा इथे तिचं नाव सुद्धा ती सांगते. तेव्हा ती म्हणते की हो. भूमी विचारते तुम्ही इथे काय करताय, कुणाला भेटायला आला होतात. तेव्हा तांडेलच्या बायकोला आता काय उत्तर द्यावं तिला काहीच कळत नसतं. भूमी म्हणते सांगा ना, तुमचा नवरा तर जेलमध्ये आहे ना, मग तुम्ही इथे कुणाला भेटायला आलात. तेव्हा इथे आता ती पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. आणि तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की तांडेलची बायको नक्कीच घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला भेटायला आलेली आहे. तेव्हा भूमी म्हणते हे बघा घाबरू नका, तुम्ही सांगा ना कुणाला भेटायला आला होतात. तेव्हा ती म्हणते की रागिनी मॅडमला. तेव्हा भूमी म्हणते तुमचा रागिनी मॅडमशी काय संबंध, म्हणजे तुम्ही कशा काय ओळखता त्यांना. तेव्हा इथे तांडेलची बायको आता गप्पच बसते. भूमी म्हणते हे बघा, जे काही खरं खरं आहे ना ते मला तुम्ही सांगा, केली तर मी तुमची मदतच करेन, तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही, तुमचं नाव कुठेच येणार नाही, पण तुम्ही मला फक्त सांगा की तुम्ही इथे का आला होतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही जर माझी मदत केलीत ना तर मी सुद्धा तुमच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी मदत करेन. कुणाच्या तरी गुन्ह्याची शिक्षा 2 माणसं भोगतायत, एकतर तुमचा नवरा आणि आमचे राजा काका. तेव्हा खरा गुन्हेगार कोण आहे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला तुम्ही फक्त नाव सांगा. तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला सोडवाल का, त्यांना तुम्ही शिक्षा तर देणार नाही ना. भूमी म्हणते अजिबात नाही, जर त्यांनी काही केलं नसेल, फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून ते हे करत असतील, त्या व्यक्तीचं त्यांनी फक्त नाव सांगावं. तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते ठीक आहे, हे सगळं तुमच्या घरातल्या व्यक्तीनेच केलेलं आहे, रागिनी मॅडमने आणि त्यांचा मुलगा अभिजित, या दोघांनी मिळून हे सगळं केले. बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये माझा नवरा आणि तुमचे राजा काका उगाचच अडकलेत. खरे गुन्हेगार रागिनी मॅडम आणि अभिजित आहेत, त्यांच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. तर इथे आता भूमीला कळलेलं असतं की खरा गुन्हेगार कोण आहे. तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही हे सगळं पोलीस स्टेशनला येऊन सांगाल का, म्हणजे आमचे राजकाका सुद्धा सुटतील आणि तुमचा नवरा तांडेल सुद्धा सुटेल. उगाचच त्या लोकांनी शिक्षा का भोगायची. फक्त तुम्ही हे मला सगळं सांगितले हे तुम्ही रागिनी आत्यांना सांगू नका, कारण रागिनी आता काय करतील काही सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही आता फक्त ही गोष्ट तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. मी माझ्या नवऱ्याला म्हणजे आकाशला सगळं काही सांगेन आणि मग उद्या आपण तिघंजणं पोलीस स्टेशनला जाणार आहोत. तेव्हा इथे भूमीने आता आकाशला सगळं सत्य सांगितलेलं असतं, फक्त रागिनीपासून हे लपून ठेवायला सांगितलेलं असतं. तेव्हा सकाळी आता भूमी आणि आकाश दोघंजण आता वकिलांबरोबर आता तांडेलच्या बायकोला आपल्या बरोबर घेऊन पोलीस स्टेशनला लवकरच पोहोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर आता ऑफिसर गायकवाड यांना सुद्धा आकाश भेटतो आणि त्यांना जेवढी घडलेली परिस्थिती आहे तेवढी सांगतो. त्यानंतर इथे आता तांडेलची बायको स्वतः सगळी साक्ष देऊन मोकळी होते. रागिनीचं कारस्थान आता तिने स्वतःच्या तोंडाने पोलिसांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे राजा काकांचा कुठेही संबंधच येत नाही हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं. आणि आता वकिलांद्वारे जे पेपर तयार करून आणलेले असतात तेव्हा आता इथे राजा काकांना निर्दोष सिद्ध करत आता त्यांना बेलसुद्धा मिळालेली असते आणि राजा काकांना त्या लोकांनी सोडलेलं असतं. त्याचबरोबर तांडेल खोटं बोललेलं आहे म्हणून त्याची शिक्षा वाढवलेली असते, पण त्याच्या बायकोने आता खरा गुन्हेगार कोण हे सांगून आता खूप मोठं काम सोपं केलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता भूमी आकाश दोघंजण राजा काकांना घरी घेऊन येतात आणि इथे तांडेलला आता थोडे दिवस अरेस्ट करून ठेवलेलं असतं, कारण रागिनीकडून त्यांना सगळं सत्य काढून घ्यायचं असतं. त्यानंतर इथे आता पोलीस लोक सगळे घरी येतात आणि रागिनीला अरेस्ट करून घेऊन जात असतात. रागिनी म्हणते मी केले तरी काय. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, तांडेलच्या बायकोने सगळं काही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलेलं आहे, खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा आता पोलिसांना कळले, म्हणून ते तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलेले आहेत. आता जे काही बोलायचं आहे सांगायचं आहे ते पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही अशा वागाल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. उगाच तुमच्या
गुन्ह्याची शिक्षा राजाकाकांना भोगावी लागली, त्यामुळे इथे राजाकाकांबरोबर जर तुम्ही अशा वागू शकता तर तुमच्यासाठी दुसरे कुणीही महत्त्वाचे नाही आहे हे आम्हाला आता कळलेलं आहे. तेव्हा इथे राजाकाका म्हणतात की रागिनी, तुझ्याकडून ही अपेक्षा मला तर अजिबातच नव्हती. तेव्हा सगळेजण इथे रागिनीकडे आता रागानेच बघत असतात आणि त्यामुळे इथे रागिनीला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते.